प्लस टोल महाग आहे सगळे. हा कुठं आहे घेतलंच नाही का नाही वाढलं पैसे लय. सुप्रभात मंडळी, आज आहे बुधवार आणि आज बुधवारच्या बाजाराला बनी काकी आणि आमच्या आई जाते, त्याचबरोबर आपण देखील जातोय. आणि वियाला विचारतात काय आणू म्हणून. विया काय हवंय तुला? खाऊ नाही का मी दात बघा तर तू काय खाऊन आलास? लागलं बाई इकडे काहीतरी गेलात मध्ये. पप्पू दादा पण आलाय. भाकरी सकाळची न्यारी. अच्छा चला पाणी पिऊ द्या. चल बऱ्याच दिवसांनी जाता बाजारात. पण मम्मीशी पण वर्षांत तू जातेस बाजाराला. चला चला मी येतो थोडेसे पुढे व्हा, मी तयार होऊन येतो. चला बनी काकीने आहे थोडेसे पुढे चालत जातात, तोपर्यंत आपण पाठून जाऊया. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मंडळी आज आहे बुधवार आणि आज आहे आमच्या संगमेश्वरचा बाजार, आठवडा बाजार. तर आठवड्या बाजारात आहे ना आमच्या इकडे मस्तपैकी छान छान अशी ताजी मासळी येते. म्हणजे फिश मार्केटला मस्त भाजी मार्केट आहे तसंच फिश मार्केट आहे, सो दोन्ही मार्केट आहेत. तर आपण आज मासे खरेदी करण्यासाठी जातो. आई आणि बनी काकी ऑलरेडी गेले. आम्हाला ते मोठे शिंगट्याचे मासे असतात ना, शिंगट्याची बोटी म्हणून म्हणतात, तर शिंगट्याचे मासे सुके मासे घ्यायचे आहेत. तर आई आणि बनी काकी गेले, सो त्यांच्या पाठीपाठ आपण देखील संगमेश्वर मार्केटला जातो आहे. तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया, झटपट पोचूया संगमेश्वर फिश मार्केटला. तर मंडळी आता आपण येऊन पोचलो आहोत संगमेश्वरला. खरं तर आपण दरवेळी थोडंसं फिरून येतो, एस टी स्टँडला जातो, पण आज आपण थोडंसं वेगळ्या रस्त्याने आलो आहोत. ही नावडी नदी आहे, तर याच्याच बाजूला हे संगमेश्वरचं फिश मार्केट आहे, तिकडे भाजी मार्केट आहे आणि या बाजूला इकडे पाहू शकता इकडे थोडंसं सुकी मच्छीचं आणि फ्रेश मच्छीचं मार्केट आहे. तर एवढी या मार्केटची व्याप्ती आहे. तसं बाजारपेठ बघायला गेलं तर इतर पुढून असं जाऊन थोडंसं एस टी स्टँडच्या दिशेने आहे. बऱ्यापैकी आज सुकी मच्छी चांगली दिसते. बघूया, माझी आईच तर कुठे दिसत नाही आहे, म्हणजे शिंगट्याच्या बोट्या आपण मासे घ्यायला आलो होतो, पण आई आणि बनी काकी कुठे दिसत नाही. बघूया, आपल्याला फ्रेश मच्छी देखील घ्यायची आहे. चला आता इथून आपण काय रे काय बघता? मासे दिसत आहेत काय? नदीत मासे आहेत म्हणतो. चला झटपट जाऊया. हा कोकण संस्कृती बघितलंय. थँक्यू, आपला सबस्क्रायबर भेटला. बाजार बघा आज काय मस्त भरलाय. चला बाजारपेठेत आज बऱ्यापैकी पालेभाजी पाहायला मिळते. इकडेच बाजूला कुरदुंडा मळा वगैरे ही जी गावं आहेत किंवा पुढे जी काही गावं आहेत ना, तर तिकडे मस्तपैकी भाजीपाल्याची शेती केली जाते. त्यामुळे संगमेश्वर मार्केटमध्ये तुम्हाला ताजी मासे तर मिळतात, पण त्याचबरोबर ताजी भाजी देखील मिळते. पहिलं भाजी मार्केटमध्ये एंटर करूया. गर्दी तर आता पुढे प्रचंड वाढत जाईल. आपण आता फिश मार्केटमध्ये जातोय. आमचे आईस आणि बनी काकी इकडे पाहायला मिळते. आई काय घेतलंस? टोल महाग आहे सगळे. हा कुठं आहे घेतलंच नाही का नाही वाढलं पैसे लय. महाग आहे मच्छी. काय टोल घेतलेस? अच्छा बस एवढंच. जवला 100 रुपयाचा आणि ताजा माल 200 रुपयाचा. होय काय? एवढंच घेतला नाही. तू काय घेतलंस बनी काकी? लेपा कशी किती भेटली? कितीला? 50ला. किती आली? एकटीच आहेस म्हणून तू आपली 50चीच घेतेस की काय? होय
चला आपण बघूया अजून आपल्याला काय मिळतं काय बाजारात. आहे कोळंबी घेऊ काय? होय बघतो येऊन जरा मी काय भेटतं ते. हां 200 रुपयाचं टोल घेतलंस मग बांगडेच घ्यायचे ना. होय बांगडे खाऊन कंटाळले घरातले सगळे. चला तुम्ही पुढे होताय मग. शिंगटे कसे दाखव हे बघी आहे. कुठे शिंगटे? शिंगटा कुठला घे? कसा दिलायस? 1200ला जोडी. एक अक्का 1200ला आहे की काय? आता काय का भातचे ना 1200 कमीत कमी आहे. सुकलाय पण नाही व्यवस्थित बघ. मस्त ताजा ताजा आहे. ताजा आहे अजून सुकवायला लागेल ना. आहे अरे असाच पाहिजेत मासा बोलला असते. नको नंतरच्या बाजारात गेला. आई कन्फ्युज आहे. चिमटे बारक्या बारक्या आपण इकडे ना सुकी मच्छीचा भाव करत होतो. आपला मित्र भेटलाय प्रमोद. काय घ्यायला आलाय? मच्छी घ्यायला. ताजी मच्छी. चला प्रमोद बरोबर जाऊया मच्छी घ्यायला. जसं कसं आहे जसं फ्रेश मच्छीला टेस्ट असते ना तशी या खाऱ्या मच्छीला देखील भन्नाट टेस्ट असते आहे ना. आणि एका वेळी काय नसलं ना असं भाजी बिजी तरी हे सुकट वगैरे भाजून घाललं ना चुलीमध्ये तर भारी लागतं. चला आहे तू जाऊन ये मी जातो. मी बघतो मला कोळंबी घेतली तर. हां चल चला प्रमोद बरोबर आज फिरूया. मोठी कोळंबी पाहिजे रे. हे बघा सुकटांचे वेगवेगळे प्रकार आहेत. वाटे ठेवले आहेत. खरं तर आठवडा बाजारामध्ये वाटेच चालतात. बरं मच्छी घ्यायला गर्दी बघा. हे कितीचं हो? कसं लावला होतास वाटा? होय 1000 रुपयाचा. लय महाग केलाय. नको काय घेत नको नको नको. हे बघा हा पोपट मासा पाहायला मार्केटमध्ये. त्याला पोपट मासा म्हणतात. पाण्यामध्ये हा रंग बदलतो ऍक्च्युली. पोपट मासा आहे ना गे. हे बघा आमच्या मित्राला ना गोबरा मासा घ्यायचा होता. हे बघा 100ला 2 देतात. थोडा ऍक्च्युली महाग डील वाटतं. छोटा गोबरा आहे. चला बघा इकडे ना वेगवेगळ्या प्रकारचे मासे तर आहेत. कोळंबी घ्यायला आलो होतो. सुरमई नको. इकडे बघा मोठी मोठी सुरमई लावली. 250 किलो आणले. चला आपण कोळंबी तर जाडी नाही आपल्याला पाहिजे तशी बघूया. बारीक कोळंबी आली. हे बघा आमच्या गावातले डीके साहेब आहेत. मासे घेतात. नमस्कार. काय मग मासे काय घेतलेत? अच्छा आहे का? बरी आहे का मासळी? अगदी उत्तम. मी कधी पण आलो तर ह्या आजीकडे घेतो. भाव कसे आहेत? वरती आहेत का खाली आहेत? सीझनल नाही सीझन वाईज बरे. बरे. मी कधी आलो ना तरी ह्या आजीकडे घेतो. बरोबर. जी काय असेल मच्छी ती घेतो. होय ना. हा किती आले आजी? रेग्युलर कस्टमर. चला आपण कोळंबी घेतली. इकडचे जे 2 वाटे होते ते थोडीशी मोठी होती म्हणून घेतली. बघूया. सौंदर्य देव काय सुरमई आहे. सुरमई कशी आहे? सुरमई 700. सौंदर्य मस्त आहे. नको नको नको. चला मच्छीचे भाव आज बऱ्यापैकी वाढलेले दिसतात. पोपट मासा घ्यायचा होता पण राहू द्याच. तर मंडळी आता आपण फायनली कोळंबी वगैरे घेतली. भाजीपाला घेतला. आज मार्केटमध्ये प्रचंड गर्दी आहे. ज्या काय हव्या होत्या त्या गोष्टी घेतल्या. खरं तर आई आणि बनिका की परत हरवली आहे तर त्यांना शोधत शोधत जातो. त्यांच्याकडे पिशवी आहे ती घेतो. आणि आईला असंच मोकळं यायला बरं पडेल कारण ट्रिपल सीट जाणं थोडंसं योग्य नाही. आणि बरोबर पिशव्या वगैरे पण आहेत. असो हे बघा काय व्ह्यू दिसतोय तुम्हाला. चला मंडळी आत्ताच आपण संगमेश्वर बाजारपेठेतून घरी जात होतो. आपले कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटतात. त्याचं नाव सांगा. सचिन कृष्ण कांबटे. कुठलं गाव? परसुरी. परसुरी. हो. संगमेश्वर बाजारपेठेत काय करताय? संगमेश्वर बाजारपेठेत मी आत्ताच आलो. जस्ट आमच्या चुलत्याने मला बोलवलं. तिथेच आम्हाला देवरुखला आमचं काम होतं. ते काम करून आम्ही आता चाललो डायरेक्ट चिपळूणला. कसे वाटतात व्हिडिओ? छान वाटतं. मस्त भेटून छान वाटला. मस्त. हा मंडळी आत्ताच आपण आहे ना
संगमेश्वरच्या बाजारपेठेतून म्हणजेच फिश मार्केटमधून घरी आलो आहे आणि एवढं जमायला झालं ना, दुपारचं ऊन आहे ना, ह्यावेळेचं डिहायड्रेशन म्हणजे पूर्ण घामाच्या धारा उन्हामुळे होतात आणि मग थोडंसं तहान वगैरे लागतं, जीव कासावीस होतो. तर तुम्ही या दरम्यान कुठे फिरायला जात असाल तर नक्कीच पाण्याची बाटली बरोबर ठेवा. सो मंडळी आता घरी आलो आहे. आई म्हणाली तू पुढे जा, मच्छी घे आणि लवकर तयार कर. सो पटकन घरी आलो. आता हे बघा, आईने टोल मासे घेतलेत ना, तर ते मस्तपैकी सोनालीने साफ केलेत. आणि इकडे बघा काय काय आहे. कांदा कापून घेतला आहे, टमॅटो आहे, कोथिंबीर घेतली आहे, इकडे आलं लसूण मिरची ठेचून घेतली आहे, मिरच्या आहेत. थोडंसं झणझणीत होणार आहे आजची रेसिपी. थोडंसं पाणी ॲड करतो सोनाली. तिखट घेतलं आहे, नंतर काय याच्यामध्ये ॲड होणार नाही, त्याच्यामुळे जे काय मसाले टाकायचे ते ॲक्युरेट पद्धतीने टाकावे लागतात. तर म्हणजे आपली मस्तपैकी टोल माशाची रेसिपी तयार झाली. बघा किती भारी ग्रेव्ही वाटते. संगमेश्वरहून तर आलो, बाजारपेठेतून आपण मासे घेतोय. आता दुपारचं जेवण होतं आहे. बघा टोल मासे आईने घेतले ना, त्याची रेसिपी तयार झाली आहे. मस्तपैकी कालवण आहे, भात आहे, भाकरी आहे. या मंडळी दुपारचं जेवण जेवायला या, जबरदस्त झालं आहे. आणि आमची बिया बघा काय करते आईला. काय डोळ्यात बोटा घालते ना, काय काय करते. चला आपण आता झटपट जेवण घेऊया. संगमेश्वर बाजारपेठून आल्यानंतर थोडं दमायला मात्र नक्की झालं होतं, पण झटपट आता जेवण घेऊया.